जालन्यात एका तरुणाला जाळून मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावामध्ये घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे। आकाश बबनराव जाधव असं मयत तरुणाचं नाव आहे। आकाश हा नेहमीप्रमाणे घराबाहेर झोपण्यासाठी गेलेला होता। सकाळी त्याचे वडील त्याला उठवण्यासाठी गेले, मात्र तो त्याच्या झोपण्याच्या नेहमीच्या जागेवर सापडला नाही। म्हणून आकाशचे वडील हे त्याच्यासह आजूबाजूच्या लोकांनी परिसरात शोध घेण्यासाठी निघाले आणि जवळपास 500 मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यामध्ये जळलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला। आकाशचा घातपात कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अजून समजू शकलेलं नाहीये। या घटनेमुळे गावात मात्र खळबळ माजली आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, आणखी काही तपशील मिळू शकलेत का? हत्या नेमकी कशासाठी आणि कुणी केली कळू शकलं का? पोलिसांनी कशी दखल घेतली या प्रकरणाची? खऱ्या रीती आपण जर पाहायला गेलं तर ही घटना ही जालन्यातल्या बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावामध्ये घडली। या ठिकाणी एका तरुणाला जिवंत जाळून मारल्याचा प्रकार जो आहे तो घडलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर आकाश बबनराव जाधव, वय 22 वर्षाचं या तरुणाचं नाव आहे आणि नेहमीप्रमाणे हा तरुण रात्री सुद्धा घराबाहेर झोपण्यासाठी गेला होता। मात्र सकाळ झाली, उशीर होतोय, मात्र अद्यापपर्यंत आकाश घरी का आला नाही यासाठी मग त्याचे वडील जे आहेत त्याला बाहेर शोधण्यासाठी गेले असता तो त्याच्या झोपण्याच्या जागेवर मिळून आला नव्हता। त्यामुळे आकाशचे वडील बबनराव आणि त्यांचे जे मित्र वगैरे आहेत त्यांनी आकाशचा परिसरामध्ये शोध घेतला। मात्र घरापासून एक 500 मीटर अंतरावर असलेल्या एका शेततळ्यामध्ये आकाश याचा मृतदेह जो आहे तो जळालेल्या अवस्थेत मिळून आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर आकाशचा खून तर त्याचा घातपात नेमका कोणी केला, कोणत्या कारणावरून केला हे अद्यापपर्यंत समजून आलेलं नसून या घटनेमुळे एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान आकाशचा ज्याने खून केला किंवा त्याचा ज्याने घातपात केला याच्यावर कारवाई करावी, आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ती आकाशच्या नातेवाईकांनी केलेली आहे। दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे जालना जिल्ह्याभरात एकच खळबळ उडालेली आहे। आता पोलीस तपासात पुढे काय निष्पन्न होतंय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रिती जी गौरव, या सगळ्या दरम्यान यापूर्वी आकाशचं कोणतं भांडण गावामध्ये झालं होतं किंवा कुठल्या मुलांचा त्याच्यावर राग होता, त्याच्याकडून कुठलं कृत्य असं घडलं होतं की ज्याच्यामुळे अशी घटना घडण्याची शक्यता गावकऱ्यांकडून काही व्यक्त होतीये? त्याची नातेवाईकांनी सांगितल्याप्रमाणे अद्यापपर्यंत तरी अशी कुठलीही माहिती नाहीये किंवा त्याचा कोणासोबतही वाद नव्हता। हा एक गरीब घरातला मुलगा होता आणि आपलं काम आणि आपण फक्त इतकंच हा जो आकाश आहे हे करत असे। मात्र त्याचा कोणी खून केला, त्याची हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकले नाही, कारण ही जी घटना आहे ही विश्वास न बसणारी असं त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे। कारण शांत सामंजस्य अशी या आकाशची वागणं होतं। त्यामुळे आकाशची कोणाशी दुश्मनी नसताना त्याचा खून कोणी काबर कशाला केला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी आणि जो काही संबंधित आहे, आरोपी आहे, त्याला अटक करून कारवाईची मागणी जी आहे ती आकाशच्या नातेवाईकांनी आता केलेली आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी गौरव।